नमस्कार मंडळी. तुमच्यापैकी काही लोकांनी कॉमेंट्समध्ये आणि डीएम करून मला विचारलंय की युद्धामुळे अमेरिकेमध्ये काय परिस्थिती आहे. आता युद्धाला साधारण 20-22 दिवस झालेत. आमच्या दैनंदिनीमध्ये तर काही बदल झालेला नाहीये, पण इथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मात्र वाढल्यात. त्यामुळे अर्थातच ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढलीये आणि त्याचा परिणाम रोजचं लागणारं किराणा सामान जे आहे त्याच्या किमती मात्र चांगल्याच वाढल्यात. हे आहे आमच्या घराजवळचं गॅस स्टेशन म्हणजेच पेट्रोल पंप. आता तुम्हाला दाखवते पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय आहेत ते. युद्धाआधी पेट्रोलची किंमत होती साधारण $3च्या आसपास, ती आता झाली आहे 3.83 म्हणजे $4च्या आसपास. आणि डिझेलची युद्धाआधीची किंमत होती साधारण $4 आणि डिझेल जे आधी होतं $4 ते आता $5पर्यंत पोहोचलेलं आहे. मी जेव्हा भारतात फोन करते तेव्हा असं समजतंय की तिथे एलपीजी गॅसची टंचाई आहे, पण इथे आम्ही अन्न शिजवण्यासाठी किंवा जे घरातलं हिटिंग सिस्टीम आहे ते सगळं नॅचरल गॅसवर चालतं, पण त्याची किंमत फार काही वाढलेली नाही, अगदी काही सेंट्सनी वाढलीये. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आणि तुमच्या इथे आता पेट्रोल आणि डिझेलच्या काय प्राइसेस आहेत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.